जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जामनेर पंचायत समितीमध्ये तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा गुरुवार 5 जून रोजी आयोजित करण्यात आली। या उपक्रमास नागरिक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सभेच्या दरम्यान नागरिकांकडून आलेल्या एकूण 25 तक्रारींवर तात्काळ निराकरण करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत त्याचे त्वरित निवारणही केले। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक RS लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चौहान, पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, सिंचन विभागाचे अभियंता अमोल पाटील आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तक्रार निवारण सभा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली। लोकांच्या समस्यांचे समाधान त्यांच्या गावातच व्हावे आणि मुख्यालयाच्या फेऱ्या कमी व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रम राबवला जात आहे। जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या विभागांनी महिन्यातून 2 वेळा तालुका स्तरावर जाऊन अशा सभा घ्याव्यात अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांनी यापूर्वीच दिल्या होत्या। या सभेत ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की घरकुल योजनेसंदर्भात तक्रारी टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी सातत्याने ऑनलाईन प्रणालीत अपडेट राहणे आवश्यक आहे। तसेच जलजीवन मिशन संदर्भातील तक्रारींचा देखील आढावा घेण्यात आला। गावनिहाय सुरू असलेल्या बांधकामाची माहिती घेण्यात आली आणि विविध कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या अखेरीस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीशी संबंधित विविध कामांचा आढावा घेत मार्गदर्शनही केले। गट नंबर 6 ग्रामपंचायत मालकीचा आहे। हा, ग्राम मोजणी केली का त्याची? मोजणी केली। व्हिडिओ सर्वे करायला नाही, आपल्या जागेवर अतिक्रमण करतात असं नाही करत। एवढा भाग हे ओपन स्पेस जे होते त्यांनी एक ओपन स्पेस मध्ये आता त्यांनी व्यायामशाळावर घेतली। एक ओपन स्पेस आपण ओपन स्पेस जे असतात एरिया लेआउट झालं तर ग्रामपंचायत मालकीच्या आपल्या असतात सर, त्या संदर्भात त्यांनी एक ओपन स्पेस आता युटिलाइज केला गट नंबर 218चा आणि दुसऱ्या गटाचा ओपन स्पेस त्याची अतिक्रमण काढलेलंच नाही। ओपन स्पेस मध्ये एका ठिकाणी काय व्यायामशाळा पाहिजे? ठीक आहे, व्यायामशाळा बांधता चांगलं आहे आणि दुसरे ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण आहे का? हो, करून घ्या ना। मग ते नाही आहे गट नंबर आहे सर इथं। नाही, यांचं म्हणणं आहे शेतात नाही सर, हे गावाला लागून नाही सर। हा जो गट नंबर आहे हा जो 218 आहे। हे बघा सर, सर काय नाही सर, असं कसं होतं? समजा आता त्यांनी प्लॉट पाडले, तुम्ही टॅक्सचं नोटीस दिली का त्याला? नाही सर, नाही अगोदर नाही। आज तुम्ही आत ना मला सांगा, एका व्यक्तीने प्लॉटिंग केली आणि त्याला टॅक्सची नोटीस दिली का? मग त्याला हे विचारा की तुझे लेआउट टाकलं त्याचे ओपन स्पेस किती मंजूर लेआउट प्रमाणे ज्या व्यक्तीने लेआउट केला ही त्याची जबाबदारी आहे। तिथे बेसिक म्हणजे रस्त्याला जागा सोडणे, मोकळी जागा सोडणे, त्याच्याकडनं तुम्ही घ्या तुझ्या लेआउटप्रमाणे मोकळी जागा करून त्याची जबाबदारी आहे। नंबर 2, त्यांनी एने केलेले आता एने प्लॉट विकतायत ना ते
म्हणजे ते कमर्शियल झाले. तुम्ही त्याप्रमाणे त्याला टॅक्स नोटीस देणं आता सुरू केलं पाहिजे. मोकळ्या जागेला जो टॅक्स लावतो हां, नाही तर तो 3-4 वर्ष प्लॉट विकत राहील आणि आपण टॅक्सेस लावला नाही असं नको. त्याचं का असेल ना, माझं स्वतःचं असेल तरी टॅक्स लावला पाहिजे असं काही नाही. टॅक्स हा सगळ्यांना लागतो. असं पण तो सुटणार नाही. यांचं रेकॉर्डवर असं तुम्ही याची दखल घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्याकडनं जबाब द्या. आणि जो टॅक्स लावतात आता टॅक्स लावण्याचं जे वर्ष आहे, आता आपण सगळे नोटीस बजावतो ना. नगरवाल्यांचं तर पिलट टाकले गेले. तुम्ही आज निर्लेखनच करताय. निर्लेखनाचा जर प्रस्ताव मंजूर आहे तो उशीर कशाला? जलजीवन मिशनचे काम किती गावात सुरू झाले नाही, त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुढे यायचं सुरू झाले नाही कधी. अशा आहेत का डेप्टी इंजिनियर साहेब? याच्यात एकदा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची मी अवेअरनेस बघून घेते ना. अरे किती ग्रामपंचायत अधिकारी ज्यांना माहिती त्यांच्या गावात आजपर्यंत कामं झालेलं नाहीये. एक पाईप सुद्धा नाही टाकली गेली. आणि उपकेंद्र आरोग्य उपकेंद्राबाबत आणि अतिक्रमण म्हणजे ओपन स्पेस त्यांनी त्याच्या संदर्भात तक्रार होत्या गोदरी ग्रामपंचायत. तुम्ही दिले? हो दिले. लिखित मध्ये दिली? हो लिखित. कारण आपल्याकडे बरंच पत्र व्यवहार आपल्यापासून एक फक्त संदर्भासाठी द्या ना मला. हो संदर्भ कोणाकडे दिली आहे मला नाव सांगा. प्रेमचंद कालेरा. नाही ग्रामपंचायतीचं. ग्रामपंचायत गोदरी. किती गाव? एक वाद आहे. 3 अजून आवाज जातोय का माझा मागेपर्यंत? अरे हो किंवा नाही तरी म्हणा. तुम्ही जरा गावांची नाव तरी घ्या. भूम्याचा अधिकारी असतील त्यांना बोलून घ्या, ते आपल्याला डिस्कशन करतील. भूमी अभिलेख कार्यालय जामनेर अधीक्षकांना अनुमोदित करावं. त्यामुळे परस्पर नावं देण्यात आली. आम्हाला सदस्य ग्रामपंचायत सदस्य आम्हाला सांगण्यात परस्पर नावं देण्यात आली. पण श्रीमंत लोकांची नावं त्याच्या ऑलरेडी शेतामध्ये आणि आम्हाला सुद्धा आलं. टीपीओ कोण आहे? टीपीओ राय एरियामध्ये जाती पण नाही आमचं वैयक्तिक लोकांसमोर मांडला नाही गेला. मांडायला गेलं ठराव आपल्याला पण मग लोकांना सांगितलं गेलं पाहिजे की आपल्याला असं माझं नाव मी सदस्य मागच्या पंचवार्षिकमध्ये दिली आणि त्यावेळेस सामान्य लोकांची आता याच्यामध्ये काही लोकांच्या याच्यामध्ये अक्षरशः मॅडम सामूहिक मध्ये पत्ते राहिले काय राहिले काय सामूहिक वेळ तर गावाला देतो ना आपण. ती सामुदायिक ती सार्वजनिक झाली मॅडम. खड्डे खोदकाम चालू आहे. किती वेळ लागते खड्डे खोदायला?
8 दिवसात लागतात. नाही एका दिवसात होऊन जातो. मग कधीपासून जाणार खड्डे पूर्ण? उद्यापासून करून घेणार आहे. मग आजपर्यंत काय केलं? इथे पुढे मग करत नाही. खरं बाबा 1 महिना झाला. एपीओ कुठे गेले तुमचे? एपीओ घरी पोहोचवलं त्यांच्या. एपीओ कोण येतं? त्या मॅडम एस्टिमेटचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे TS वर आपण लाईनअप टाकून दिलेला आहे. अरे कब कधी? जरा 1 महिना इकडे तुमचं कोऑर्डिनेशन दिसत नाही मला. लाईन आउट दिलेली आहे बघा. फक्त TS आणि ते यायचं बाकी होतं. मात्र 20 लाख वरती असल्यामुळे थोडंसं आपल्याला टेंडर पण करावं लागेल. त्याच्यामुळे काम धीमे गतीचं. अरे बाबा TS करायचं आहे तुम्हाला. मस्टर काढायचं नरेगाचं काम आहे. टेंडर करायचं तर तुम्ही जे मटेरियल आहे त्याचा रेट मटेरियल करायचं आहे. कोऑर्डिनेशन बरोबर झाली. आता टेंडरचा प्रश्न विचारतात ते. त्याच्यात सर खोदकाम मनरेगामधून आहे आणि 20 लाखाचं काम बांधकाम जे तुम्ही नमो काय होतो बालासाहेब ठाकरे मातोश्री योजना 20 लाख शासन म्हणून भेटत होते. त्यात टेंडर करत होते का कधी तुम्ही? साहित्याचं तर करावं लागेल. अरे आधी बांधकाम तरी काय तू साहित्यावर पोचलाय. आपल्याला साहित्य कधी येईल? टेंडर केल्यानंतरच साहित्य. अरे बाबा ते रेट फिक्स करून व्हिडिओज आहेत त्या कमिटीमध्ये. त्यानुसार परचेस करायचं आहे तुम्हाला. विम्याचं आहे सांगितले तुम्हाला. काय नाव तुमचं? काय भास्कर मालिक. सरांनी काय सांगितलं तसं? काम सुरू करायचं. हो टेंडर खरेदी याबद्दल काय सांगितलं सरांनी? सांगा ना इकडे सांगा सगळ्यांना प्लीज. मला ना क्वालिफिकेशन होते. 2 महिने झाले याला करून द्या मला. आधी अकाडे साहेबांनी एवढं उशीर केला. मग आता तुम्ही करताय. तुमच्या एका कंट्रोल नाही दिसायला मला. पण टेंडर कसलं करायचं आहे ना? साहित्याचं करावं लागेल. याच्यामध्ये असं आहे नरेगाच्या जे मटेरियल लागतं. नरेगाच्या मजूर जाऊ आलोच तुम्ही ते मस्टर काढून करायचं. मटेरियलच्या बाबतीमध्ये तालुका लेवलला गटच्या साली एकत्र सुधारायची कमिटी असते. रेट फिक्स करून देतात. त्या एरियामध्ये सिमेंटचा अभाव राहील, खडीचा अभाव राहील आणि अजून काय दुसरा एक आहे की तुम्ही ग्रामपंचायत लेवलला पण तुम्ही मटेरियलचा रेट फिक्स करू शकता. वेगवेगळ्या खरेदी करत असतात ना त्याप्रमाणे खरेदी करायला सिंपल आहे. राव तुम्ही एवढं काही कॉम्प्लिकेटेड करताय. नरेगाचे काम तुम्ही आजच करताय का? मग काय तर तुम्ही वडाईत मध्ये आणि नांद्रा प्रलोक विटा घेतो. त्याचे रेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीने या एप्रिल मे मध्ये आता मे संपला फिक्स करायला सुरुवात केली आहे. काय परिस्थिती आहे ते तर सांग. कारण जर नेमके रेट फिक्स नाही निवड ग्रामपंचायतीला होत आहे आठवडे साहेब तर वित्त आयोगाचे काम हे सगळे टेंडरनी करणार आता सुद्धा ग्रामपंचायत सगळे टेंडर करतात. 2 लाखाचं टेंडर करता सगळं दावा काहीच करत नाही. मला एक सांगा संरक्षण भिंतीचे कामं तुम्ही कशी केली होती? 30-40 लाखाचे केले ना. मग त्यात काय नवीन तुम्हाला नवीन असं दाखवतं का? आम्हाला काहीच माहित नाही बुवा. तर बाबा मग असं एकदम नवीन दाखवल्यासारखं का करता? सेम आहे. मस्टर काढायचे आहे. मटेरियल तुम्हाला रेट पण करायचं आहे आणि सिमेंट घ्यायचं. 4 वस्तू आहे तुम्हाला 4-5 वस्तू लागतात. काय काय लागतं सांगा बरं. काय लागतं? मग काय तुम्हाला माहित नाही असं काही आहे का? परंतु एक लक्षात घ्या. मी प्रत्येक जे लाभार्थी येते त्यांना एक गोष्ट सांगतोय की तुमच्या अकाउंटला हे पैसे आले आणि तुम्ही काम सुरू केलं की नरेगाचे मस्टर लगेच काढायचे. शासनाने यांना 90 मनुष्य दिनाची हमी दिलेली.
आता ते मास्टर ग्रामरोजगार सेवक काढतात, ग्रामपंचायत अधिकारी काढत नाही, हे मला माहिती आहे. पण तुम्ही आग्रही भूमिका घ्या का? आम्ही तुमचा रिव्ह्यू घेतो की घरकुल पूर्ण झाले का. जर लाभार्थ्याला वेळोवेळी मास्टर काढले गेले तर हे जे 27,000 रुपये रोजगार हमीतनं, नरेगातनं, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राममधून मिळणारे त्याला मदत होते आणि फास्ट घरकुल पूर्ण होते, म्हणजे त्याचा स्पीड वाढतो. म्हणून तुम्ही आग्रही भूमिका घ्या. ग्राम रोजगार सेवक हे ग्रामपंचायतीचेच मदत करण्यासाठी आहे आणि तसं ते ग्रामपंचायतीच्या ओव्हरऑल मार्गदर्शनाखाली काम करतात. तर ते मास्टर निघतील हे ॲश्युअर करा सगळ्यांनी. कारण आपल्या जामनेर तालुक्याचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठा तालुका आहे जामनेर आणि चाळीसगाव. सगळ्यात जास्त लोकसंख्या जास्त असल्यामुळे टार्गेट जामनेर चाळीसगावला येते. त्यामुळे घरकुलं जोपर्यंत जामनेरचे पूर्ण होणार नाही तोपर्यंत जिल्ह्याचाही परफॉर्मन्स दिसणार नाही. लक्षात येत आहे सगळ्यांच्या. तर आता सगळ्यांनी मास्टर काढण्याकडे विशेष लक्ष द्या. आपण मंजूर केलं, पहिला हप्ता दिला, आता थोडं शांत झालं असं नाही. मास्टर काढले की काम फास्ट होईल. दुसरं, रोजगार हमीचंही टार्गेट तुमचं 100% पूर्ण होतं. मास्टर काढले, कामं पूर्ण झाली, बरोबर आहे की नाही? तर तेही आहेच तुम्हाला. आपल्याला सगळ्यांना मनुष्य दिनाचा रोजगार उपलब्ध तो योग्य. तर हे जरा सगळ्यांनी लक्ष असतं. आता हे विनोद कोण आलं दुसरं ठिकाणी प्लॉटिंग केलेलं असतं. आता आपलं जामनेर शहर आहे, शहराच्या जवळ अनेक ग्रामपंचायती लेआउट वगैरे टाकतात आणि तिथे रिक्षाचे विकले जातात. काही कमर्शियल प्लॉटिंग असतात. टॅक्सेशनच्या बाबत बघा दुर्लक्ष काय होतं आपलं की आता तुम्ही घरकुल आणि इतर कामात खूप व्यस्त आहात, हे मला मान्य आहे. म्हणजे ग्रामसेवक आता शनिवार रविवार तुमची व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही घेत असतो. संध्याकाळी 7-8 वाजताही व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही व्हिडिओच्याही घेत असतो आणि मग नंतर ते तुमची घेत असतात. हे मला मान्य आहे. पण हा जो महिना आहे, हे जे क्वार्टर आहे, एप्रिल मे जून, हे नोटीस बजावण्याचं क्वार्टर आहे आणि पुढच्या क्वार्टरपासून आपली वसुली चालू होती. त्याच्यामुळे प्रॉपरली आता आकारणी दर 4 वर्षाचाच नियम आहे ना, जुनाच नियम. ज्यांची फेर आकारणीचं वर्ष असेल ग्रामपंचायतीचं, सगळ्यांचं एकच वर्ष नसतं, वेगवेगळ्या काळात आकारणी झालेली असते. फेर आकारणीचा विषय असेल त्यांनी थोडंसं तत्परतेने फेर आकारणी करून घ्यावी. जिथे नवीन लेआउट झालेले आहे, प्लॉट विक्री होते, आता येणे झालेला आहे, म्हणजे मोकळ्या जागेवर जो काही टॅक्स लावतो तो टॅक्स लागला गेला पाहिजे. शेवटी हे बघा, जोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही ग्रामपंचायतीची सोयी सुविधा देता येते. तर इथे नुसत्या लोक अडचणी घेऊन येत आहेत असं नाही. त्या अडचणीच्या माध्यमातून इतर ठिकाणी काही अशा अडचणी येतात त्याही सोडवण्याचा आपला प्रयत्न असतो आणि कदाचित आपल्या ग्रामपंचायतीत हे काम राहिलं असेल ते आपण पूर्ण करून घेऊ. तर सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्या. आता आम्ही गोदरीबाबत त्यांनी सांगत होते, म्हणजे फक्त गोदरीचंच काम आहे असं नाही. सर्व ग्रामपंचायतींनी याची नोट घ्या की जिथे जिथे फेर आकारणी करायची झाली पाहिजे. आता या महिन्यामध्ये नोटीस 100% टॅक्सेशनच्या बजावल्या गेल्या पाहिजे. ज्या ठिकाणी आपण टॅक्स आकारला नसेल संबंधितांना आवश्यक सूचना देऊन त्यांच्या समक्ष मोजणी करून टॅक्स आकारला गेला पाहिजे. कारण टॅक्स आकारणी हे महत्त्वाचे आहे. आणि माझं असं मत आहे, स्पष्ट मत आहे, की आपली बेसिक जबाबदारी आकारण्याच आहे. याला आकारला नाही त्याला आकारला नाही बिलकुल ऐकायचं. ती ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तिच्यापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही, ती पार पाडायची. टॅक्स आकारायचं, टॅक्स आकारणं हे आवश्यक आहे, ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी. पुढचे पण आहे का अर्जदार त्या तांत्रिक अडचणी येतं व्हिडिओ साहेबांची घातली. आता तुमच्यामध्ये एक आली होती काय नाव ठाकरे, प्रेमचंद्र ठाकरे, तर त्यांचंही तीच अडचण म्हणजे विनोद ठाकरे. तर ही तांत्रिक अडचण आली की राज्यस्तरावरून आपण तुमच्या सगळ्यांची नावं करून क्लिअर करू. पण तुमच्या अकाउंटला पैसे आल्यानंतर हे काम करायचं, तुमचे रोजगार आम्ही मस्टरी काढायचं. तुम्हाला वेगळ्याने 26-27 हजारचंही मिळतं घरकुला व्यतिरिक्त. पण कधी जेव्हा घरकुलाचे पैसे आले की लगेच मस्टर काढायचे. जसं आता मागे लागला असता तुम्ही मस्टर काढायच्या मागे लागला, म्हणजे वेगळ्याने ते 26-27 हजार मिळतात. जर तुम्ही वेळेवर मस्टर काढले नाही तर ते मिळत नाही. 8 दिवसांनी पैसे आता येऊन नाही आणि मग मस्टरही काढा. आता मिळतात नाही मिळणार आता.
सर घरकुल बांधकाम सुरू केलं भाऊने 7 फेब्रुवारीपासून मी चेकसाठी म्हणजे हप्ते जमा करण्यासाठी 2-3 दिवस येऊन गेलो. पहिला हप्ता नाही आला. पहिला पण नाही आला साहेबांच्या कानावर. एक जरा तुम्ही हे करून यांचं घरकुल मंजूर आहे व्हिडिओ काय अडचण येते? टेक्निकल प्रॉब्लेम आहे शिरा काय झाले ते तुम्ही आता तुम्ही म्हणजे समजदार आहात, शिकलेली आहात, तुमच्या लक्षात येईल. ऑनलाईनला बऱ्याच वेळा काय होतं की अडचणी होतं आपल्यालाही माहिती नसतं. माझी मिळू शकते म्हणजे जर मी अर्ज केला तर आपलं काय असतं, आधारमध्ये नावात थोडासाही बदल असतो, जॉब कार्डमध्ये नावात थोडासाही बदल असतो आणि बँकेच्या नावातही थोडा ID वेगळाही असला तरी सुद्धा ते मॅच होते ऑनलाईन त्यांच्या सॉफ्टवेअरला. आणि मग हे आपण आपल्यासारखे जे लाभार्थी असतील ते मंजूर यांनी जरी सँक्शन केलेलं असलं ते फायनल सँक्शन होते. या टेक्निकल अडचणी येतात मग ते आपल्याला कळवतात की तुमच्या आधारच्या नावात आणि याच्या नावात एवढाच छोट्या डिफरन्स किंवा जॉब कार्डच्या नावात आधारच्या नावात पॅन कार्डच्या नावातही बदल असू शकतो. पण व्हिडिओ साहेब आता यांना 2-3 महिने पैसे टाकले असे 300 लाभार्थी सरांना पण विषय काय प्रश्न आहे की एकच करू शकतो. आता जोपर्यंत ते 10,000 करणार नाही यांची अडचण यांची गोष्ट नाही काढताय तोपर्यंत पुढे काही क्रेडिट अडचण असेल LIC म्हणजे ते डायरेक्ट दिल्लीचं असेल. आम्ही आता राज्य लेवललाही बोलतो 300 लोकांची अडचण 300 तालुक्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये तो 2,000 आपला तालुक्यात जरा मोठा तालुका आहे आणि बेनिफिशियरी जास्त पण इतर तालुक्यांमध्येही अडचण आली राज्य लेवलला झाली लवकरात लवकर म्हणजे ह्या महिन्यातच होण्याची. पण एक तुम्हाला आता तुम्ही आलाच आता सांगतो की तुमच्या अकाउंटला पैसे आले की मस्टरही काढून घ्या. कारण मस्टर काढल्यामुळे तुम्हाला बेनिफिट काय मिळतो 90 मनुष्य दिन चे ते पैसे मिळतात मजुरीचे म्हणजे साधारणतः 27-28 हजार रुपयाचा बेनिफिट तुम्ही ते वेळेवर मस्टर काढण्यासाठी तुम्ही आता तुमच्या बंधूंनाही समजून सांगा की मस्टर काढून घ्यायचं. थोडंसं थांबून घ्यायचं जर तो वेळ होता असेल तर मस्टर काढायचं नाही तर ते 28,000 नुकसान. हे 21 तर मी दिलं हे किती दिवसात घेतले तर ते मस्टर काढल्याशिवाय उरलेले मिळतात. आता नाही ते वाढते ऑनलाईनला आपल्याला एक 26 येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वेगळा तो वेगळा भाषा पण हे तर हक्काची यांना मिळालीच. आम्ही ते तुमचं स्टेट लेवलला तुमच्या पूर्ण तालुक्याचं तुमच्यामुळे सगळ्यांचं प्रशांत पाटील आपण या उभे राहा. काय विषय होता? ऑनलाईन होते काय अडचण नाही नाही हे करून घे झालं हे करून घे काय अडचण आहे आपली साहेब ग्रामपंचायत मालकीच्या सगळे जागा आहे त्याच्यावर त्यांनी अधिक काढलेली नाही. त्यानंतर प्रशासकीय इमारत तलाठी कार्यालय होण्याकरता ग्रामसेवकांनी टक्क्याची जागा सुचवलेली होती. त्याच्यानंतर तालेराचे ग्रामसेवक ग्रामपंचायत गोदरी आणि आज प्रशासकीय इमारत शासनाच्या दृष्टीने आकर्षक असताना त्यांनी जी जागा सुचवलेली आहे ती टक्क्याची जागा सुचवलेली आहे. आणि आज महसूल आपला सगळ्यात महत्त्वाचा काळ असलेला जन्मापासून मृत्यूपर्यंत आवश्यक असलेली जर प्रशासकीय इमारत नसेल तर त्या गावाचा उपयोग का होणार सर? इमारत नाही आहे का ग्रामपंचायत? तलाठी कार्यालयाकरता आपण निवेदन त्यामध्ये तलाठी कार्यालयाचं काय
त्यांची जी मागणी आहे ती तलाठी कार्यालयासाठी आहे. पण ती तुम्हाला तहसीलदार साहेबाकडे जावं लागेल. साहेब आपला प्रस्ताव त्यांनी अशा जागेचा दिला का तिथं कार्यालय बनवू शकत नाही सर. जागाची देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला आहे. जागा ग्रामपंचायत देत नाही. अहो ऐकून घ्या, जागा ही प्रांत आणि जिल्हाधिकारी अलॉट करतील त्यांना, ती जिल्हा परिषद देत नाही. त्यांनी कोणती जागा घ्यायची हा त्यांचा, ते तलाठी कार्यालय आहे, ग्रामविकास विभागाचं नाही, ते महसूल विभागाचं आहे. त्याच्यावर निर्णय महसूल विभाग घेईल. लक्षात आलं का? ते तुम्ही त्यांना सांगा ना कुठे बांधायचं ते, आम्ही नाही बांधायचं ते कार्यालय. सर जी त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे की नाही, यांनी जो प्रस्ताव सादर केलेला आहे तो अशा जागेचा दिला आहे का तिथं कार्यालय बनणार नाही सर. हा निर्णय कोण घेईल? यांनी घेतलेला आहे नाही, सर. हा नाही, प्रस्ताव आहे त्यांनी दिलेला. अहो तलाठी कार्यालय बांधण्याचा यांना अधिकारच नाही. नाही प्रस्ताव यांचा घेतलेला आहे सर. यांचा प्रस्तावाचा विषयच येत नाही. कोणती जागा घ्यायची हे जागा घेणारा विभाग ठरवेल. त्यांनी नाही मला दुसरी जागा मागावी, काही विषय येत नाही. पण हे नाही, यांचा विषय नाही येणार. त्या संदर्भात रिझर्वेशन सुद्धा महसूल विभाग टाकतो. जागा देण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे. जागा जिल्हाधिकारीच देणार आहे, ते योग्य तपासून घेतील. तुम्ही त्यांच्याकडे सांगा तसं. ते यांचा विषय तसं त्या संदर्भीय साहेबांची आताच मिटिंग झाली होती 2 दिवसापूर्वी. त्यावेळेला यांना त्या संदर्भात 8 दिवसात त्यांनी अहवाल द्यायला सादर केला तहसीलदारनी, कारण मी त्या मिटिंगचा सदस्य होतो सर. ऐका की हे त्यांच्याकडनं घेतील, तो तलाठी कार्यालयाचा विषय जिल्हा परिषदकडे येतो. विषय नंबर 2चा सर, यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय मंजूर असताना आपल्या कार्यालयाचा प्रस्ताव सापडलेला तर उपकेंद्रासाठी यांना जागा उपलब्ध, त्यांच्याकडे प्रस्तावच सापडत नाही साहेब. उपकेंद्र मंजूर झालेला होता त्यावेळेचा उपकेंद्राचा काय विषय? आरोग्य उपकेंद्रांचा. DHO साहेब त्या संदर्भात पत्र दिलेलं सर. आरोग्य विभाग. आणखी तिसरा विषय आहे का काही? तिसरा विषय असा किती आहे विषय सर, आहे तुमचे? 4 विषय. एका व्यक्तीने एक विषय सांगावं, 4 सर विषय सांगा. परिस्थिती अशी आहे, सिटी सर्वे यांच्या मालकीत असलेल्या सिटी सर्वे जागा यांनी अद्यापर्यंत मोकळ्या करून घेतलेल्या नाही सर. त्याच्यावर काय 32 अतिक्रमण जागा आहेत, अतिक्रमण केलेलं आहे. मग आता यांनी शोधा सिटी सर्वे नंबर दिलेत सर मी त्यांना. असं यांचं म्हणणं आहे किंवा तुम्ही सर्वेच्या जागावर अतिक्रमण झालेलं आहे. तो जिल्हा परिषदच्या जागा आहे. आपल्या मालकीचे आहे सर, ग्रामपंचायत मालकीचे. ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदच्या आहे. त्या मोकळ्या करा ना अतिक्रमण. केलं सर आपण, ज्या आपल्याला किती गरज होती तिथलं आपण अतिक्रमण काढून केलं. आता ते म्हणजे 17-18 जागांचा सांगताय, पण तिथे काही असं आपल्याला वाटत नाही. आणि जेव्हा वाटेल आपल्याला आवश्यक वाटेल तेव्हा आपण ते काढणार आहे. काढत नाही पण आता अतिक्रमण काढण्याचं हे करा. आणि हा मला पहिला प्रस्ताव होता, पहिला दिलेला आहे. त्याने नंबर सेट केलेला. हे अतिक्रमण काढण्याविषयी कारवाई करायची. अतिक्रमण काढा. आणि दुसरं काय, तो उपकेंद्राच्या जागी उपकेंद्राच्या जागेला 2014चा विषय येते. पूर्वीचा तेव्हा नाही. मग आता काय त्याच्यात बांधायचं नाही का गावात उपकेंद्र? नाही, त्यांचं म्हणणं आहे किंवा यापूर्वी जागा दिलेली होती असं यांचं म्हणणं आहे उपकेंद्राला. हा नाही, आता उपकेंद्र मंजूर आहे का पहिले तुमच्या गावात? पूर्वी मंजूर होतं सर, पण जागेवर जी जागा दिलेली होती ना त्या जागेमध्ये ते बसत नव्हतं. मग आता उपकेंद्र कुठे? उपकेंद्र आहे आपल्या ग्रामपंचायतीत. बरं, नवीन इमारत बांधायची आहे का? नवीन इमारतीची जागा उपलब्ध नाही. तुमच्या गावातच नाही? गावात जागाच उपलब्ध नाही. उपकेंद्र. अरे आरोग्य विभागाचं कोणी आलेलं नाही का? तुमच्या तालुका लेवलचे सगळे अधिकारी पाहिजे. आम्ही जिल्ह्यावर आलो, तालुक्याचेच लोक नाही. तुमच्या इथे मग उपकेंद्र कुठे चालतं? उपकेंद्र पाहिजे नाही, सगळी जागा पाहिजे. त्यांच्या जेवढी जागा लागते तेवढी जागा तिथे नाही होत म्हणून त्यांनी रद्द केलं होतं. जागा आहे का? तुमचं काय मत आहे? प्रेक्षणची जागा आहे? जागा भरपूर सर. यांचे जे गट आहेत ग्रामपंचायत मालकीचे 11 गट आहेत टोटल. आज तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात यांनी अतिक्रमण केलेलं आहे. 11 गट आहेत टोटल. या शासनाच्या याच्याप्रमाणे अतिक्रमणित गट आहेत त्यांची तिथं ठिकाणी नाही. ही तक्रार आहे का? माझं तक्रार विचार सर कसं याच्यात दिलंय का ते? नाही, ती वेगळी आहे सर. हे व्हिडिओ साहेब आता
हे गटांचं हे तपासावं लागेल आणि कुठे अतिक्रमण आहे का आणि तेवढी सफिशियंट जागा असेल तर मग उपकेंद्र बांधण्याचा प्रस्ताव तयार करता येईल आहे की नाही. ते त्याला किती लागते ते एकदा THO कडनं कन्फर्म करा, ती जागा योग्य आहे का त्याच्या उपकेंद्रासाठी ते तपासा आणि त्यानुसार करा. उपकेंद्र चांगली बांधा नाही बरं मोठं काय नाही परत तिथे धार्मिक कार्यक्रम आपल्याला म्हणजे आपल्या हेल्थचं एक सेंटर पाहिजे. असं पाहिजे तसा काही रिस्पॉन्स पाहायला मिळाला नाही. लोक नाही आले. 7 तक्रारी आलेल्या होत्या. मला तर त्याच्यावर वाटते की समाधानी तालुका आहे आमची यंत्रणा आहे. फक्त काही तालुक्यावर ग्रामपंचायतला काही तशी दवंडी दिल्या गेली नाही किंवा तुम्ही पत्रकारांना माहित नव्हती आपला दौरा आहे तक्रार निवारण आज आढावा बैठक आहे पुढच्या घेऊन टाकू मग पुढच्या आठवड्यात परत. तसं मी ते म्हटलं कारण जसं पाहिजे तसं प्रत्येक गावाला निरोप केला पाहिजे तक्रारदारांना. अजून लोक आले असते तुम्ही म्हणता. खूप भरपूर समस्या आहे मॅडम जामनेर तालुक्यातील नागरिक सामान्य तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मॅडम. आणि मी आली भेटायला. तुम्ही आले पण तक्रारदार नाही आले तेवढे पाहिजे. मॅडम कसं खर्च झाला काय योग्य काम झालं की नाही तर आम्हाला तर पत्र पडेल. मला तर मला मी मोघममध्ये मी जास्त आतमध्ये फिरली नाही जळगाव जिल्ह्याचं. मला फार आवडले बरं रोड. आरोग्य सेवा संदर्भात आपण बऱ्याच ठिकाणी कारवाई केली आणि कारवाई करण्याची आश्वासन दिली, परंतु जामनेर तालुक्यात काही ठिकाणी गावात असे आरोग्य केंद्र बनवून तयार आहे, सगळं तयार आहे, पण अजून सुरू झालेलं नाही. बाकीचं किंवा इतर ठिकाणी असेल 73% आहे फंक्शनॅलिटी आरोग्य केंद्राची. आजी आमची शासनाकडून PPT झालेली आहे. त्याला 100% करायचं प्लॅन आपण आता करत आहोत. कारण की एवढं सगळं स्ट्रक्चर बनवून जर तयार आहे, वेकेन्सीचेही मुद्दे आहेत जिल्ह्यात थोडंसं. जसं आपण शासनाने लिहिलेलं आहे की वेकेन्सी करा, म्हणजे भरती झाली त्याच्यातही आले लोक, पण अजून कंत्राटी पद्धतीवर जसं MO वगैरे आहे. मी तर जेव्हापासून आली मी 2 फायली गेली आहे की लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्कफोर्सला कर्मचाऱ्यांना. मग अजून करू. 73% आहे फंक्शनॅलिटी, त्याला वाढवायचं आता आम्हाला. आदिवासीसाठी ना 2 निर्णय असे घेतले. काली नवसंजीवनी बैठक होती. PO कार्यालयाला आपण विनंती केले फेस बायोमेट्रिक लावायची. मला असं निदर्शनास आलं की नॉर्मल बायोमेट्रिक हे लोक त्याचे खराब नाही, ते टाईम झोन बदलतात फोनमध्ये, मग ते दिसत नाही. मलाही माहीत नव्हतं म्हणून मी PO कार्यालयाला काल विनंती केली. आता बघू ते देणार किती देणार, की तुम्ही आम्हाला फेस रीडिंग सॉफ्टवेअर द्या. त्याच्यात तर काय गोळ होणार नाही. मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी सरोदे म्हणून त्यांच्याकडे उपशिक्षण अधिकारी पदाचा चार्ज. अच्छा, सरोदे जामनेरचे आहे? हो नाही, इथले शिक्षण विस्तार अधिकारी त्यांचा चार्ज उपशिक्षण सिनियर असेल मग. पण बरेच वर्ष झाले मॅडम, एकाचकडे कसा दिला जातो? काहीतरी कालावधी असतो ना, 1 वर्ष. दुसरा कोण आहे चांगला काम करणारा माणूस? तुम्ही सांगा त्यांना घेऊ. आम्हाला काम करणारे माणसं लागतात वरती. नाही, असं ZPवर हे जर मान्यता असेल ना त्या COचीही, कारण की ते नियुक्ती प्राधिकारी असतात, तर तो नियमाचं अवलंबन नाही आहे. आणि कामातही करत असेल ते, पण दुसरं चांगलं असेल तर तुम्ही सांगा आम्हाला. ZPला काम भरपूर आहे आणि काम करणारे लोकही लागतात. ZP असो किंवा ग्रामपंचायत समिती बायोमेट्रिक नाही, अधिकारी किंवा कर्मचारी काम सोडून लग्नाला जातात, अशा तक्रारी बनवून दिलेल्या आहेत. हो, बायोमेट्रिक लावूनही जाऊ शकतो तो. मी तर काय केले की मी त्यांचे रजिस्टर मागून घेते. कधी कधी जेव्हा माझा मूड खराब राहिला, मी सकाळी 10 वाजता ऑफिसला गेली, रजिस्टर मागून घेते. तुम्ही काय करा, माझा नंबर सर्वांकडे आहे, तुम्हाला कधी कधी व्हिजिट मारा. माणूस भेटलं नाही की मला फोटो टाका. मॅडम आज आढावा बैठकीत बऱ्याच तक्रारी आल्या, त्यावर काही आपण निर्णय घेतले का? काय निर्णय दिले? निर्णय तर तसं नाही झाले. तक्रारी आलेल्या आहे आणि त्या संबंधित HODवर मार्क केली आपण. जसं शिक्षकांकडचे होते एक ते तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं? सार्वजनिक विहिरींचं होतं की ज्यांच्या वैयक्तिक सातबारेत नोंद आहे विहिरींची, त्यांना सार्वजनिक विहीर का दिली गेली ते BDOंना मार्क केली. आणि मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते, मग त्याचा पाठपुरावा होतो. याच्या अगोदर धरणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती. आपण अक्षरशः फाईल करतो आणि BDOकडून प्रोसिडिंगही घेतो की जेवढ्या तक्रारी आल्या, तर तुम्ही म्हणाले कमी आली, पण कमीची तुम्ही केले काय नेमकं? फक्त तक्रारी रेकॉर्डवर घेण्याचं हे एक्सरसाइज नाही. मॅडम, काही योजना असते एकच लाभार्थीला एकच दिलं जातो योजना.
ते एकाच घरातले 2-2 4-4 कसे असं कुठल्या गावात आहे? काही आहे मॅडम? नाही बघा, जर कच्चे घरात राहत असेल आई वडील आणि भाऊ आणि घरस्फोट असेल, राशन कार्ड वेगळे असेल तर आपण देतो. राशन कार्ड वेगळे असायला पाहिजे त्यांचे. ठिकाणी मॅडम मी चार्जेतून अशी गोष्ट ऐकली की बा माझं घर तर झालंय बेटा, माझं घर झालंय पण पोराला घर पाहिजे. ते एका अधिकाऱ्याने सांगितलं म्हणे की 2000 तुझं प्लॉट आहे ते 1000 तुझ्या नावावर कर, तुझ्या घरून नाही. आणि राशन कार्ड स्फोट ठीक आहे. आता तसं झालं जर ते न्यूजमध्ये येते ना की शिक्षक घरस्फोटित होऊन जातात बदली आली की, तशासारखं आमच्यापर्यंत जर तक्रार येते ना, आम्ही त्याच्यावर काय आता केली 1 लाखाची वसुली मईमध्ये. त्यांना दुसरं घर भेटलं होतं म्हणून, म्हणजे 2-2 घर भेटले होते. हो सर, याच्यात 2 गोष्टी लक्ष द्या. जर अशा असेल तर मला तक्रारी करा. आणि हेही लक्षात घ्या की PM आवासमुळे भरपूर खरोखर लाभार्थ्यांना घर भेटलेले आहे. मॅडम, आपण ग्रामविकास अधिकारी जे आहे ग्रामसेवक बऱ्याच वेळा काय असतं गावात जात नाही आणि नागरिकांनी त्यांना फोन वगैरे केला तर दुसऱ्या गावाचं नाव सांगितलं जातं. स्पेसिफिक टायमिंग किंवा दिवस ठरवले पाहिजे त्यांनी, 3 दिवस या गावात किंवा 3 दिवस त्या गावात, आणि टायमिंग ठरवलं पाहिजे. ग्रामपंचायती पण बंद असतात. 4-5ची तर गणित नाही आहे इकडे. बघा, आमच्याकडे 850 ग्रामसेवक आहे, 1160 आमच्याकडे 59 ग्रामपंचायती आहे. तर आमच्या गणित असं होतं की 2पेक्षा जास्त राहू शकत नाही. एखाद्या ठिकाणी कोणी निलंबित झालं असेल तर त्याचा चार्ज देऊ. आणि ही सूचना BDOंना वेळेवर मी दिलेली आहे की 2पेक्षा जास्त चार्ज ठेवू नये. आणि त्याच्यात ही 1 मोठी आणि 1 छोटी, दोन्ही मोठी तुम्ही एकाकडे दिले तोही चालणार नाही. ही सूचना यांना वेळोवेळी दिलेली आहे. नसेल तर आपण आताही टाइम टेबल दिला पाहिजे त्या लोकांना, टाइम टेबल दिला पाहिजे किती दिवस या गावात येणार ते टाइम टेबल पाहिजे. 2 दिवस या गावात, 3 त्या गावात. टाइम टेबल पाहिजे. आणि आताही परत ग्रामसेवक असेल त्यांच्याकडे 3 गावात करू आपण. 3ची गणित नाही बसली पाहिजे. माझ्या माहितीनुसार पण पाहून घेते. 2ची गणित समजते मला, 3ची समजत नाही, पाहून घेते. मॅडम, जनतेचे कामं होत नाही कारण ते गावात जात नाही आणि त्यांना कॉल वगैरे कोणी केला तर ते दुसऱ्या गावाचं नाव सांगतात. त्याच्यामुळे लोकांना फक्त ऑपोजिशन वाल्यांना सांगा. जे काही विषय असेल त्यांचं ते समजा. ते लोकांची कामं झाली पाहिजे, त्या टाइम टेबल त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे त्यांची उपस्थिती आणि त्यांचं टाइम टेबल ते ठरवून, जसं तहसीलदारांनी केलंय मॅडम, तलाठी कोणत्या दिवशी कोणत्या गावाला राहणार केलेलं आहे. मग करून टाकू ना. 100 दिवस तुमची जेणेकरून ग्रामस्थ परेशान होणार नाही, कारण त्यांना घरी राहावं. आजच करते. बरं मॅडम, ओके, आजच यांना बसून इथे सर्क्युलर करायला लावते. ओके बाबा, काय सांगाल? आज पंचायत समिती मीटिंगमध्ये आपण आपली समस्या घेऊन आलेले होतात. नेमकी काय समस्या होती आपली? आता माझी समस्या आहे की बाबा मला 2 हेक्टर क्षेत्र आहे. महाराज ते 3.5 एकर भरतं. 2 एकवाल्यांना मोजणी केली, मग एक घरकुरं टाकून आली. बा 2 एकवाल्यांना त्यांनी अर्ज दिला तर भाऊसाहेबाचं नोटीस लावली, समज नोटीस की बा पुन्हा द्यासाठी, आज पुन्हा द्यासाठी. तर ग्रामपंचायतीनं भाऊसाहेबांना पत्र दिलं की बा या शासनाचे घरकुरं भेटलेले वाटपचे. पण त्यांना सांगलेलं की बा वाटपचं घरकुरं असतील तर कागदपत्र तुम्ही हजर करायला त्यांनी मोबदला भेटेल नाही, त्याचा मोबदला तुम्हाला त्यांनी भेटेल, मग तुम्ही कागदपत्र आमच्याकडे वाटपचे नाही. तर भाऊसाहेबांना सांगलं की त्यांना नोटीस लावली वाटपाची, तर त्यांना सांगलं की आमच्याजवळ वाटपचा एकही कागदपत्र नाही, बाई अतिक्रमची जागा आहे ग्रामपंचायतची, असं म्हणून आम्ही घरकुरं दिलं म्हणे. त्यांचं 2चं आम्ही 5च्या 2चा उतारा जोडेल म्हणे. आमच्या गटाचा 5च्या 1 म्हणजे. आपलं नाव काय, कोणतं गाव आहे? नाही, गाव नामदार बाबराव तांबे. आपलं ग्रामसेवक कोण आहे तिथं? दिसे. तुम्ही तुमच्या गावातील काही समस्या घेऊन आपल्या पंचायत समितीमध्ये जी मीटिंग चालू आहे अधिकाऱ्यांची, त्या ठिकाणी आलेले होते. नेमक्या काय काय समस्या होत्या आपल्या ते सांगा. माझ्या गावचा सिटी सर्वे जो नंबर होता, या 32 जागा या ग्रामपंचायत मालकीला असून त्याच्यावर अतिक्रमण झालं होतं, त्यांनी काढलेली नाही. त्याच्यानंतर त्यांना उपकेंद्र मंजूर असताना त्याचा प्रस्तावच त्यांच्याकडे सापडलेला नाही होता जाग्यावर. आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस होते, ओपन स्पेसचे त्यांनी मोकळे केलेले नाही आहे. आणि त्याच्यानंतर गावातलं जो विकास कामाचा विषय होता का बाबा उपकेंद्र व्हावं, त्यासाठी त्यांनी उपकेंद्र काढलेलं नाही. त्यांना प्रस्तावच सापडला नाही त्यांच्या काळात. आणि त्यानंतर जागा उपलब्ध नाही. आणि आज ग्रामपंचायत मालकीचे 11 गट आहेत उपलब्ध शासन दरबारी. अशी एकंदरीत त्या गावाची समस्येने वेठून ठेवलेल्या गावाला अशा प्रकारचं ग्रामसेवक वागणूक आहे. चौकशी होत नाही प्रत्येक अर्जाची. बऱ्याच दिवसापासून चौकशी करत आहे. आपलं नाव काय आहे? प्रेमचंद विश्वास तालेरा. कोणतं गाव आपलं? गोदरी.
दादा नेमकी तुमची तक्रार काय आहे आणि कधीपासून तुम्ही काय मागणी करता? ग्रामपंचायत मालकीच्या सिटी सर्वे 59 जागा त्यामध्ये ग्रामपंचायतीने काही सदस्यांच्या नावावर करून दिले 15 वर्षापासून आणि मी 16 महिने झाले त्याकरता तक्रार करत आहे. सर्वीकडे तक्रार करून थकलो, उपोषण केलं. 3 दिवस उपोषणामध्ये कोणताही शासकीय अधिकारी आला नाही. माझी तब्येत खराब झाली आणि मला जळगावला नेण्यात आलं. नेमकी किती जागा होती आणि कोणी कोणी त्यावर अतिक्रमण केलं आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात येतं? शासकीय अधिकारी बोलत तर शासकीय अधिकारी सांगतात भूमी अभिलेख येईल तेव्हाच मोजणी टाकलेली आहे. 16 महिने झाले माझ्या अर्जावर उपोषण केलं. एकही कोणताही ग्रामसेवक वगैरे तिथे हजर राहिला नाही. जागेवर नेमकं अतिक्रमण कोणाचं आहे? ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावकरी आहेत, यांचं अतिक्रमण आहे. आता तुमची मागणी काय नेमकी? 59 जागेचे नावं स्पष्ट करावे आणि अतिक्रमण काढावं आणि ते जागा शासकीय कामात आणावे. आता सध्या ज्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते सध्याच्या स्थितीमध्ये आता ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांची नावे वगैरे काही माहिती? तेच नाव देतील आपल्याला. आपलं नाव काय? कमलेश मुरलीधर चौधरी, गाव हत्तीपूर. माझं नाव एकनाथ मणिपाल मेढे, गाव सांगरोळ, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. अर्ज असा आहे, मुख्यमंत्री श्री पेयजल योजनेअंतर्गत दलित वस्तीमध्ये वार्ड 4 मध्ये आज 10 वर्षात आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. त्याची समस्या मी घेऊन आलो असता त्यांनी मला उडवाउडीची उत्तरे दिली आणि वार्ड गावामध्ये 4 असून 3 वार्डाला पाणी पोहोचतं, वार्ड 4 मध्ये पाणी पोहोचतं. मोदीचा उपकरण आहे हर घर जेल. हर घर जेल मग दलितावर काय अन्याय करताय? दलिताला का पाणी पाचता नाही? म्हणजे याचा अर्थ हर घर जेल हा चुकीचा आहे. हा मला 10 वर्षात एकही वेळ पाणी आलं नाही. सदस्य नोंदणी बुद्रुक आमच्या गावामध्ये काही विहिरींचे प्रकल्प मंजूर झाले. कोणत्याही मीटिंगमध्ये प्रस्ताव न मांडता ग्रामसभेत कोणताही प्रस्ताव मांडला नाही. आपल्या त्या रजिस्टरमध्ये मीटिंगच्या रजिस्टरमध्ये मागच्या पेजेसवर ठराव करून तो ठराव जोडण्यात आला. ग्रामस्थाला कोणतंही काही कळवलेलं नाही. कमीत कमी आपल्याला कोणती योजना घ्यायची असेल तर ग्रामस्थांना कळवावी लागते. जर ग्रामसभाचा ठराव लागतो, का लागतो याच्यामागे कारण आहे की लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे की आपल्याला हे प्रस्ताव जोड नाही. परंतु यांनी कोणताही ठराव तो प्रस्ताव मांडला नाही आणि तो ठराव करून टाकला. आणि गावातील प्रतिष्ठित लोक की ज्यांच्याकडे ऑलरेडी गडगंज संपत्ती आहे, काही पदाधिकाऱ्यांच्या घरातच 2-2 विहिरी घेतलेल्या आहेत. सामान्य लोकांच्या एकही विहीर यामध्ये नाही. यासाठी आज आम्ही सीओ मॅडमकडे याची तक्रार केलेली आहे आणि ते आम्हाला निश्चितच चौकशी करून न्याय देतील आणि काही आमच्या गावातील सामान्य लोकांची नावे ते ॲड करून देतील अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आमचा कळवळा एकच आहे की गावातील सर्व तळागाळातील लोकांना, गरीब लोकांना याचा लाभ मिळाला. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, मी याचा कधी लाभार्थी होऊ शकत नाही कारण मी अल्पभूधारक नाही, मी स्वतः घेऊ शकत नाही. माझा कळवळा फक्त एकच आहे की गावातील जे गरजू लोक आहेत त्यांना हा लाभ मिळायला पाहिजे. ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्व काही आहे, त्यांच्याकडे जमिनी आहेत, त्यांच्या शेतामध्ये केळीच्या बागा आहेत, सर्व काही आहे, त्याच लोकांना अनुदान. गोठ्याचं पण तसंच. या संदर्भात तुम्ही ग्रामसेवक किंवा बीडीओंना काही तक्रारी केल्या होत्या? आम्ही ग्रामसेवकाला जेव्हा मी माझ्या मासिक मीटिंगमध्ये विचारलं तर ग्रामसेवक एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही, काहीच नाही. आम्हाला तर अशी विनंती आहे, आम्ही मॅडमला पण विनंती केली, आमचे ग्रामसेवक सुद्धा आम्हाला बदलून मिळावा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.